काय होतं मुद्दाम येत नाही, हा याच्यातला फरक आहे महाराज. तो विषय आपल्याला जास्त घ्यायचा नाही, परंतु असणार आहे आता तरी पुढे ह्याचे उपदेशन नका करू ना. सकाळच्या पायी माझे दंडवत. आता दंड म्हणजे काठीण, वत म्हणजे प्रमाणे. आता सगळ्यांच्या पायावर तुकोबरा एवढे लहान होते का व आपल्या पायावरती दंडवट घालायला आपल्याला सांगत होते. सकाळच्या पायी माझे दंडवत, आपल्याला चित्त शुद्ध करा, आपलं चित्त शुद्ध करून घ्या म्हणून तुकोबराया सांगतात. किंवा तुकोबराया म्हणतात आपला तो एक देव करून घ्यावा, तेने विन जीवा सुखनो ये. असणार सुखनो ये येरती माईक, दुःखाची जणती नाही आधी अंती अवसान. अरे बाबा तुला त्या भगवंताची प्राप्ती करून घ्यावं लागेल. त्या भगवंताशिवाय तुला सुट्टी नाही असणार. त्या भगवंताशिवाय आपल्या जीवनामध्ये सुख नाही. आता सुख नाही याचा अर्थ भजावं लागेल. सांगतो तुम्हाशी, आता इथं बरेच अभंग असणारे काय सांगतो तुम्हाशी भजारे विठ्ठला, नाहीतरी गेला जन्म वाया. आता भजाय सांगितलं विठ्ठलाला, आपण कोणत्या देवाला भजतो हे बघून घ्या महाराज. असणार किती देवाला भजायचं, कोणत्या देवाला भजायचं मी लय सांगत नाही, बरोबर आहे की नाही. पण एक प्रमाण देऊन जातो तुकोबरायचं. शेंदरी हेंदरी दैवते काय पूजिते भूतिकेते, जे आपल्या पोटासाठी रडीते मागिते शिती अवदान, अशा देवाला भजू नका. भजायचंय तर त्या असणारा जो हा देवांचाही देव बळीया माझा पंढरी राव, त्याला भजा, दुसऱ्याला भजू नका. अन्यथा तुमचं वाटोळ झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल मिळतोय काय, सदासजी मिळत नाही महाराज. आंधळ्याच्या हातात कावळा पडावा तसा नरदेह मिळतोय. एक आंधळ होत ते म्हणलं राजानं पुकारलं होतं, अरे कोण कावळा आणून देईल त्याला असणार 5,000 बक्षीस. 2 कावळे दिले, 10,000 आंधळ्यानं असणारा आंघोळीला गेले, सहज टाळी मारली, हातात कावळाला. आंधळ्याला काय वाटलं चांदणे महाराज आता दुसरा एखादा कावळा गावतोय, 10,000 मिळवावं. काकत धरला, बघलं लय सांगत नाही थोडक्यात. मग असणारे काय केलं, काकत धरला आणि म्हणला दुसरा बी घावतोय, सोपाय कावळा धरायचं. ते म्हणला सोपाय तर धरकी मग अजून एकदा. यानं असणारं बघलं धरला होता कावळा, वर टाळे हाणली, मला येतोय कावळा. काकतला गेला वर आलाच नाही. म्हणजे मिळाला महाराज सदासजी मिळाला नाही का नाही. एक मिळला होता त्याचं सोनं केलं नाही. महाराज काय होईल मग मला सांगा ना तुम्ही. अहो हे जे राग कर नका, हे जो सोनं करा. हे दिलंय त्यानं, देवे दिला देह भजना गोमटा, तो झाला फाटा. देवे दिला देह भजना गोमटा, देवे दिला देह भजना गोमटा. मान राहिलो वरती. अरे असणार हे देवाने कशासाठी दिले, भजनासाठी दिले. याचा उपयोग नुसता भोजनासाठी आपण करतोय, बरोबर आहे का नाही महाराज. असणार अरे हा वाटतंय काय तुम्हाला, हा लय चांगला आहे, हे हाय तवरच चांगला आहे. याच्यात नाही एकदा गेलं ना मग कळतंय ही किती चांगला आहे. मदाला असं सांगत होते लहान बाळाला लहान पाळण्यातल्या. आपण आपल्या बाळाला काय शिकवतोय बघा 16 वर्षाच्या, आणि असणारे मदाला असं पाळण्यातल्या बाळाला शिकवते. हा नरदेह नाशिवंत मलमूत्राचा वांदा, वर चर्म घातले गा क्रम कीटकाचा सांदा, रव रव दुर्गंधी अमंगळतेचा स्मरे त्या हरिहरा, शरण जाई गोविंदा स्मरे त्या मदालसा, सोहम जोरेवा. मदालसा शिकवते, मदालसा पाळण्यातल्या बाळाला. आपल्याला म्हातारा झालो, साधू संतांनी सांगितलंय लगा ह्या मार्गाने चला, आड मार्गाने जाऊ नका. ते म्हणते आमचंच बरोबर आहे.
बरोबर आहे की नाही? अहो जगत असताना महाराज असणारा प्रपंचात लय गुंतू नका, असणारा त्याच्यामध्ये लय गुंतू नका. दुःख बांधवडी आया संसारात सुखाचा विचार नाही पडले. आल्या सुखाचा विचार नाही मिळणार, पण आम्ही त्याच्यातच गुंतलोय. बरोबर आहे का नाही? असणारा काय महाराज असणारा संसार काय तुम्हाला वाटतंय का? लटिका व्यवहार सर्व संसारान वाया येर जर हरी बिन हरी जर त्याच्यात नसेल तर काय तुमच्या असणाऱ्या जीवनात फायदा नाही महाराज. लटक म्हणजे कळतंय का? लटक म्हणजे असणार मधीच लटकतय, पुढं बी नाही माग बी नाही. लिफ्ट माहित आहे 10 मजलीवर जायचं होतं, खालनं लिफ्ट चालू झाली, मग लाईट गेली तशी मधीच लाईट गेली. 500 मजल्यावर संध्या महाराज अडकलं, वर बी नाही खाली बी नाही मधीच अडकलं. मग याला म्हणायचं लटक. आता लटक म्हणजे हे संसार सुद्धा लटकाय. कसा लटकाय सांगतो तुम्हाला. आता पूर्वी आपले पूर्वज होते पण आपण होतो का? नाही. आता आपण आहे पण पुढं आपण राहणार आहे का? मग देव गेले तर काय? देव पूर्वी होते, आता आहेत, पुढे राहणार आहेत. मग मला सांगा, आपण पूर्वी होतो, आता आहे, पुढे बी राहणार आहे असं कोणाला वाटतंय का? नाही महाराज. म्हणजे आपण एक ना एक दिवस जाणार आहे. म्हणजे हा संसार लटकाय. या लटक्या संसारात तुम्ही अडकू नका. महाराज थोडस दृष्टांत देतो पुढे चलू. महाराज असणार बाजार भरला होता आणि बाजारात गेलं कोण? ते असणार एक आजोबा बाजारात गेले नातवाला घेऊन बाजारात गेले आणि बाजारात गेल्यानंतर त्या मुलाने असणारे खेळणं घे. नको म्हणला वडापाव खा, नको म्हणले मला काय करा एक खेळण्यातला साप द्या. ते साप असणारा त्या आजोबांनी त्याला घेऊन दिला. आजोबा म्हणले तू जा घरी, मी थांबतो म्हणले, गप्पा मारून येतो, यात्रा आहे. त्यानं सापाच्या तोंडाला बारीक दोरी बांधली आणि ते घरी वडीत घेऊन यावं लागलं. येता येता 10-5 जणाला भेदावलं त्या सापानं. आता होतं लटक, बरोबर खोटं, पण ते लोकांना खरं वाटायला लागलं आणि मग ते भ्यायला लागली लोक. आता भीती करत करत ते घरी आलं. आता घरी आल्यानंतर सगळ्यात आजीचं आवडतं, दररोजच्या प्रमाणे आजी झोपली होती आतल्या खोलीत. हे गेलं आणि आपली नातवं असणारे आजीच्या अंगावर खेळतात. मग असणारे रोजच्या प्रमाणे आजीच्या अंगावर खेळू लागलं. पण खेळत असताना त्याने साप घेतला आणि आजी छातीवर ठेवला आणि असणार ते आपलं चांदे महाराज ते असं आपलं खेळत होतं. आता साप खेळत होतं तेवढ्यात त्याचा मित्र आला आणि तो मित्र काय म्हणतो त्याला, हे म्हणला पिंट्या, म्हणला का रे? म्हणला माझ्याकडे असणारी 500 रुपयाची गाडी आणली. ते म्हणला 100 रुपयाचा साप कुठे घेऊन बसावा, 500ची गाडी बघायला जाऊ. महाराज असणार त्यानं साप त्या आजीच्या अंगावर झोडला आणि हे गेलं निघून. मग असणारी थोरली सुनबाई उठली आणि 4चा टाइम असणारे कब्बशी हातात घेतली आणि म्हातारीच्या आतल्या खोलीत शिरली. आत बघितलं तर म्हातारीच्या अंगावर साप खिळतोया. आत्ता म्हणले हे लय मोठं जनावर दिसतंय. कपशी तिथंच भेटली. म्हातारी गडबडून जागी झाली. म्हणली आत्या हालू नका, तुमच्या अंगावर साप आहे. म्हातारी हल्ली की साप मनानं हलायला लागला. थोडं हल्ल्यावर त्याला काय हो हलायला लागलं. म्हातारीचा बीपी खाली आला. म्हातारी घाबरून गेली. अरे अंगावर साप पडल्यानंतर असणार. मग असणारे तिथं बरेच भागवतात ओवेत महाराज असणारे. मग असणारा मांत्रिक आणला, वाजवला, पण ते काही महाराज आता ते होतच खोटं. ते कशाला येईल हो बाय? महाराज प्रत्येकाने प्रयत्न केले, नाही असणार. त्यावेळेस असणार वादक आणला, पिलिली आला, डमरूवाला आला, सगळे आले, हल्लं नाही. मग असणारे सून एक आत गेली नाही. मग जा मुलगा आला थोरला, आत मुलगा पाऊल टाकणार आईच्या अंगावरचा साप घ्यायला. मागणं असणाऱ्या दरवाजातून हाताला धरलं, महाग ओढलं. कुणी ओढलं असं? शानक शस्त्र होता. बरोबर आहे की नाही? असं हाताला धरलं चालणे महाराज. महागवा म्हणले माझी आई आहे, मला जाऊ दे. येऊ का म्हणले, ही बारकी लेकर सोन्यासारखी. अहो मी पुन्हा कोणाच्या तोंडाकडे बघायचं? म्हातारीचं वय झालंय, कशाला आज जाताय व माग या? अहो आज चाललेलं पोरग माघारी मावल्या ओढून घेतलं व आत नाही जाऊन दिलं. असणार माग घेतलं वडून परंतु असणार धाकट्याला काय जाऊन दिलं असेल काय? ते म्हणले ती गेलं नाही ना, आता तुम्ही नाही आज चाललाय वय होता का नाही? माघारी आता ऐकावं लागतं. बरोबर आहे का नाही? आम्हाला सुद्धा बरंच ऐकावं लागतं. घरी गेल्यावर सांगितली सुद्धा इथं 2-4 जण बसलेली. असणार जरा पाकिट जड दिसलं का नाही, आयताचे आम तांबे येतो. लक्ष्मण महाराज विनोदाचा भाग सोडून द्या महाराज. मग असणार ते माघार आलं. मग म्हाताऱ्याला कोणते सांगितलं तुमच्या घरात साप निघलाय? म्हाताऱ्याला कळलं साप नाही पोटाचा आहे. परंतु मला घरी जाऊन कुणाचं किती कुणावर प्रेम आहे हे बघावं. म्हातारा आलं, तडा चल माघारी ओढलं पोराने. बाबा जाऊ नका, मोठा साप आहे. गेला का म्हणला माझ्या आयुष्याची जोडीदारी नाही, पण माझ साप आहे बाबा. अरे माझ्या आयुष्याची जोडीदार नाही बाबा. आम्ही गेलो ना, आम्ही भेटून तुम्ही कशाला चाललाय? आयुष्याची जोडीदारी नाही,
मी तर दोघं संकट मरीन नाही तर जित भरीन म्हणला. तुम्ही सोडा मला. म्हातारा आत गेलं, साप खिशात गुंडाळला घातला आणि बाहेर आलं. मला सांगा साप राहिला का हो? अहो तसा संसार आहे सापावने. नुसतं दिसतंय नाहीतर हे नाही महाराज. म्हणून सांगतो तुम्हाशी भजारे विठ्ठला नाहीतरी गेला शनो शनी हाची करावा विचार. तरावया पार नाशवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ. सावधान तुम्ही कुणाला भजाच्या पांडुरंगाला कुठं आहे ते मृत्यूलोकी एक नगर त्याचे नाव पंढरपूर. तेथील मोकाशी विठ्ठल पहा भावी ते पुंडलिक दाय बंधू शोभे चंद्रभागा तीर. बोलत साधू संतांची वाटे उरूर तुम्ही संत माय बापा एवढा उपकार करा. माझं ज्ञातेत बरी दाखवा मला दिनाचा सोयरा दाखवा. परंतु याच्या पुढचं लय महत्वाचं आहे महाराज असणार. मज नाही हात पाय डोळा पडेल झापड कर्णय बधीर वाचा झाली बोबड. नाक मुख गळू लागे लाळ आना शेंबूड. श्वान परिगती झाली अवघी करती हाड. तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा. मज ज्ञातेत बरी दाखवा. ऐका नाही महाराज असणार. मज नाही हात पाय काळा असणार डोळा पडेल झापड कर्णय बधीर वाचा झाली बोबड. नाक मुख गळू लागे लाळ आणि शेंबूड. श्वाना परिगती झाड कुत्र्यासारखी मी सांगत नाही संत सांगतात. बरोबर श्वान म्हणजे कुत्र आणि कुत्र्यासारखी गती झाली. मग हे काय कामाचं राहिलं नसतं म्हणते ती का हाड हाड हाड. मग याला कळतं लगा आपल्याला हाकलून द्यायच्या नादावती स्थिती आता आपण चालत नाही. मग असणारे तिथे जावा. बरोबर आहे का नाही. मग ते तुम्हाला सांभाळायला असं वाटतंय का? अहो नक्की सांभाळणार. अहो ते सगळ्याला सांभाळतंय ना आपल्याला सांभाळत नाही काय? आपण नामाचं धारक आहे मग आपल्याला काय सांभाळत नाही ते सगळ्याला सांभाळतंय. आंधळ्या पांगळ्यांचा एक विठू बाबा प्रसावले विश्व सर्व होय जाणता घडी मोडी हेळा मात्रे. बरोबर आहे का नाही महाराज. आंधळ्या पांगळ्यांचा एक विठोबा जात आहे मग तुम्हा आम्हाला सांभाळत नाही असं वाटतंय का तुम्हाला? नाही हो. आम्ही त्याच्याकडनं जाता दिलेले त्यात आम्ही समाधान मानत नाही. आम्ही घरी आलो एखाद्या घरी गेलो का नाही चांदणे महाराज आता आपण महाराज चला चहा प्यायला गेलो म्हणजे ते काय म्हणतोय हा बंगला माझा आहे ही गाडी माझ्या हे शिवार माझा आहे. पण त्या शिवारानं बंगल्यानं किती जण वाटा लावले ते तुला माहितच नाही. बरोबर आहे का नाही महाराज असणार. अजामेला पंजामेला काय महाराज असताना अजामेला पंजामेला बाप मसना गेला देखत देखत नातो पण तो उठा जागा पाठी भयाले मोठे पंढरी वाचून ठाव नाही. सगळ्यांनी सांगितलंय व त्याला भजायला. मग आम्ही सांगितलं काय फरक पडला. अहो रात्री आपण महादेवाचं चिंतन घेतलं याना देत महादेव आणा दे पांडुरंग आणा दे याच्यामध्ये अजिबात फरक नाही. इथं संत वाटून घेतलं. हे म्हणतोय मी बुका लावणार ते म्हणतोय मी काय करणार भांडारा वडणार हे म्हणतोय मी कपाळाला 3 इबिताचं पट्ट वडणार कोण काय. परंतु ही सगळी एका जागेला येते हे लक्षात ठेवा. आपण भांडणं खेळू नका खाली. विठ्ठल विठ्ठल ह्याची थोर भक्ती आवडते देवा. तुम्ही देवाला आवडत ते भक्ती करा. इतर भक्त्याकडे असणार जाऊ नका. ह्याची थोर भक्ती आवडते देवा. आणि संकल्पावी माया संसाराची. आता मायारूपी आपण साप बघितला हा संकल्प आहे मायारूपी. आता संकल्प म्हणजे काय आपण एखादा असणारा संकल्प सोडतो. मी आलो काम केला दान करेन याला संकल्प. आम्ही एकाला प्रश्न विचारला महाराज संकल्प जेव्हा बसलो संकल्प सोडतो ना आपण. अहो कृष्णार्पण वस्तू करायलाच पाहिजे. अन्नातील दोष जातात प्रसाद होतो हे तितकंच महत्वाचं. अन्न राहत नाही प्रसाद होतो त्याचा कृष्णार्पण केल्यानंतर. मी म्हणलं कृष्णार्पण काय करताय बाबा? ते मला तुम्हाला अजून कळत नाही का? मी म्हणलं नाही हो सांगा. महाराजांनी तुम्हाला कळत नाही? मी म्हणलं नाही कळत हो. काय नाही म्हणलं घरात लय मुगे येते आता हातात चिरुणी म्हणून आम्ही पाणी फिरवले.
याला संकल्प नाही म्हणायचं, बरोबर आहे की नाही? संकल्पावी माया म्हणजे संसाराची माया काढायची आणि देवाला अर्पण करायची. आता असणारा दुर्योधन आहे, दुर्योधन. आता दुर्योधन युद्ध झालं, असणाऱ्या कौरवांचं आणि पांडवांचं युद्ध झालं. दुर्योधन असणारे काय झालं, दुर्योधनाची मांडी फुटली, तळ्याच्या कडेला पडलं दुर्योधन. आता मांडी फुटली म्हणून दुर्योधन तळ्याच्या कडेला पडलं होतं. त्यावेळेस कृतवर्मा आणि अश्वत्थामा आणि कृपाचारी हे 3 उरले होते आणि दुर्योधन चौथं. आणि ते तिघं आपला राजा कुठं पडलाय संध्याकाळची वेळ पाहायला गेले तर दुर्योधन असणारा विवळत पडला होता तलावाच्या कडेला. मग दुर्योधनाला विचारलं, राजा, तो राजाच होता त्यावेळेस, आणखी, राजा ही मांडी तुझी फुटलीये बघा, ही मांडी तुझी फुटली, तुला फार वेदना होतात का? ते म्हणला, ह्या तर वेदना होतात. किती कपट बुद्धी असते एखाद्याची बघा. ही मांडी फुटली चांदणे महाराज, याच्या तर वेदना होतातच, परंतु याच्यापेक्षा असेही वेदना मला अजून आहेत. कशाच्या? अरे जे पांडव जिवंत आहेत ना त्याच्या फार वेदना होतात, त्याच्या पुढे ही वेदना कमी आहेत. म्हणजे मराय लागलं तरी सुद्धा वाईट चित्त हे दुर्योधनाची बुद्धी आहे. मग असणार ते अश्वत्थामा काय म्हणतो, अश्वत्थामा हे मग राजा म्हणला, तू त्यांनाच असणारा सेनापती केला, अमुक अमकेलाच केला, असणाऱ्या त्या भीष्माचार्यांनाच केलं, मला सेनापती केला असता महागच म्हणला मी पांडवांचा काटा काढला असता. ते म्हणला अजून वेळ गेली नाही. मला सांगा दुर्योधनाची मांडीच का फुटली? हा विस्तार भरपूर आहे, पण थोडक्यात सांगतो. ज्या म्हणजे माणसाला कसं वागावं कळतं, ज्या वेळेस रजस्वला होत्या ना आमच्या असणाऱ्या माता,